नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे. मित्रांनो, ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे त्या लाडक्या बहिणींना दिलासा देणारा हा निर्णय आणि हा व्हिडिओ आजचा ठरणार आहे. तर बघा मित्रांनो, लाडकी बहीण योजना हप्ता बंद झाला असेल तर तुम्ही तो अशा प्रकारे चालू करू शकता. जर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणं बंद झाले असेल तर तो कशा प्रकारे चालू करता येणार आहे आणि पुन्हा तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून 1500 रुपये कसे मिळवता येणार आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आणि सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात. मित्रांनो, लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एक क्रांतिकारी योजना आहे जी आर्थिक सक्षमीकरणाला चालना देते. मात्र KYC प्रक्रियेत काही चुका झाल्यामुळे अनेक महिलांना 1500 रुपयांच्या मासिक हप्त्याचा लाभ मिळत नव्हता. आता या समस्येवर तोडगा निघाला आहे. ज्या लाभार्थी महिलांचा हप्ता बंद झाला आहे त्यांच्यासाठी दुरुस्ती प्रक्रिया सुरू झाली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तेच आपण सविस्तर जाणून घेऊयात की कशी दुरुस्ती करावी, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आणि योजनेच्या अपडेटबद्दल देखील संपूर्ण माहिती समजून घेऊयात. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची पार्श्वभूमी आणि समस्या. महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिक मदत पुरवते, ज्यात दरमहा 1500 रुपये हप्ता दिला जातो. ही योजना सुरू झाल्यापासून लाखो महिलांनी लाभ घेतला आहे. पण KYC प्रक्रियेत माहिती भरताना काही चुका झाल्या, जसे की चुकीचे कॉलम भरणे जाणे किंवा अपूर्ण माहिती. यामुळे अनेक महिलांचा हप्ता थांबला आणि त्या अपात्र ठरल्या. सरकारने हे लक्षात घेऊन आता दुरुस्तीची संधी उपलब्ध करून दिली आहे. गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी याबाबत माहिती दिली की ज्या महिलांचे अर्ज प्राप्त होतील त्यांचे क्रॉस व्हेरिफिकेशन करून चुका दुरुस्त केल्या जातील. दुरुस्तीनंतर हप्ता पुन्हा सुरू होईल आणि थकबाकीही मिळेल. मित्रांनो, KYC दुरुस्तीसाठी काय करावं लागेल? जर तुमच्या KYCमध्ये चूक झाली असेल आणि हप्ता येत नसेल तर काळजी करू नका. सरकारने एक सोपी प्रक्रिया ठेवली आहे. 27 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधावा. या कालावधीत अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे जमा करणे अनिवार्य आहे. मित्रांनो, आता आवश्यक पावले उचलणं महत्त्वाचं आहे. नंबर 1, अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधा. तुमच्या गावातील किंवा परिसरातील अंगणवाडी केंद्रात जा आणि सेविकांना तुमच्या समस्याबद्दल सांगा. नंबर 2, अर्ज सादर करा. एक साधा अर्ज भरा ज्यात तुमची मूलभूत माहिती आणि चुकलेली बाब नमूद करा. नंबर 3, कागदपत्रे जमा करा. आधार कार्डची झेरॉक्स प्रत, स्वयं घोषणापत्र ज्यात तुम्ही चुकलेली माहिती दुरुस्त करण्याची विनंती कराल. तर असे कागद तुम्हाला तुमच्या अंगणवाडीच्या सेविकेकडे द्यायचे आहेत. या दुरुस्तीनंतर ज्या महिलांचा हप्ता थांबला होता त्यांना थकीत रक्कम आणि पुढील हप्ते मिळतील. योजना सुरू राहिली असून सरकारने याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. जर तुम्ही नवीन लाभार्थी असाल तर KYC योग्यरित्या करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून भविष्यात अडचणी येणार नाहीत. तर मित्रांनो, अत्यंत सोपी अशी पद्धत आहे जे की तुम्ही अंगणवाडीमध्ये सेविकेकडे जाऊन ती माहिती देऊ शकता आणि पुन्हा तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे जे पैसे बंद झालेले आहेत ते मिळण्याची एक पुन्हा संधी आहे. त्यामुळे संधी तुम्ही गमावू नका. 31 जानेवारीपर्यंत म्हणजेच आजचा शेवटचा दिवस आहे. ज्या चुका तुमच्याने आधी झाल्या होत्या त्या चुका तुम्ही आता पुन्हा करू नका, अशीही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना विनंती करतो. व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या मैत्रिणींना, नातेवाईकांना ज्यांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणं बंद झाले अशा सर्वांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढेही पाहायचे असतील तर आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबत, परंतु पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.